संदेश नॉन सेक्रेटरी महेश. पहिला चेंडू आउट ऑफ लेग स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. पंचायत समांतर धाव मिळते अवांतर. या अवांतर दरम्यान संघाचा श्रीगणेश होतो. धावसंख्या होती बिनबाद 1. अर्शी पाटील फाउंडेशन या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि TDC बँकेचे कर्मचारी प्रदीप पाटील यांनी देखील स्पर्धेला आणि खास करून मानकुली संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. खास करून गणेश केनी आणि अविन माळी या ठिकाणी मात्र दुर्गुण खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हते. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं पंडितीच्या माध्यमातून आपण पाहतोय. निश्चितच या स्पर्धेसाठी सुरेश इंटरप्राइजेस पाये आणि कान्हाई स्पोर्ट पाये संघाचे सर्वे सर्वा भरतजी देवलेकर यांनी देखील शुभेच्छा दिल्या. धन्यवाद भरतजी देवलेकर. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला चला स्पीड डिझीमॅन थोडा तुम्ही पण थोडंसं शॉर्टकट वाजवा. चला चला नेक्स्ट मॅच मरुई दिवे विपक्ष चौथा इनवा मानकुली ए. चला या दोन्ही संघांना देखील विनंतीशील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण देखील नाणेफेक याचा टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट बॅट्समन भरत येतोय. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. 2 धावांची संख्या धावसंख्या 3 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय पंडितच्या माध्यमातून. धावसंख्या 1-3. महत्वाचा फलंदाज 0 धावसंख्या बाद झालेला. संदेशाला पाहिला मागच्या सामन्यामधून ज्यानं केलं होतं या स्पर्धेतलं पहिलं एकमेव अर्धशतक. कुठल्याही चेंडूचा सामना न करता हा फलंदाज धावचित स्वरूपाने बाद झालेला आहे. अगेन्स्ट गोलंदाज पंडित. स्ट्राइक रोटेट करतोय भरत. अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीम बाहेर चौकार. धावसंख्या 7 वर पोहोचते. प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू जातो सीम बाहेर चौकार. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती 1-7. षटक क्रमांक पहिलं पंडितीच्या माध्यमातून आपण पाहतोय. भरत त्याच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका देखील आपण पाहिला. खारबाव विपक्ष जोशी 11 भादवड या 2 संघामधून हा सामना मित्र आपण पाहतोय. दोन्ही संघांनी या स्पर्धेमधून आज सुरेख सुंदर अप्रतिम कामगिरी केली. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. गोलंदाज आपण देखील थोडंसं वेल कमी घ्या. स्पीडअप करा. पंचांना देखील विनंतीशील आपण ऑन करत चला. या ठिकाणी मात्र थोडासा ऑन द करण्याचा प्रयत्न. चेंडू पॉइंटला जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 2 धावांची संख्या धावसंख्या 9 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिल्या धावसंख्या 1-9. 3 षटकांचा निर्धारित सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लक्ष द्या. हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा आहे. बघा उद्या मार्कंडे कारविली विपक्ष जयदुर्गा सुरई बी या 2 संघांना विशेष सूचना आहे. ठीक 9 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. मार्कंडे कारविली आणि या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय चांगला फटका. डाऊन दी ग्राउंड शॉट आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सकते. 11. षटक क्रमांक पहिलं संपता. एक चांगली सुरुवात. उत्तम सुरुवात. दर्जेदार सुरुवात. 1-11. मार्कंडे कारविली विपक्ष जयदुर्गा सुरई बी या 2 संघांना विशेष सूचना नसून विनंती आहे की ठीक 9 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. त्यानंतर गावदेवी पाये विपक्ष नंदकिशोर खारबाव बी या देखील संघांना विनंतीशील आपण 10 वाजता या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. त्यानंतर स्वराज्य कशेली विपक्ष गावदेवी पूर्णा
या संघाला देखील विनंती असेल आपण ठीक 11 वाजता आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर चौथा इरमा मानकुली बी विपक्ष छत्रपती शिवाजी वडुनवकर आपण देखील या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहायचं. अर्थातच 12 वाजता आपण या ठिकाणी आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर वीर तानाजी दापोडे संघ देखील आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे. आणि त्याचबरोबर जय बजरंग कारेवली याही दोन्ही संघांना विनंती असेल की आपण देखील वेळेवर उपस्थित राहायचं आहे. सर्वात महत्वाचं मार्कंडे कारेवली विपक्ष जयदुर्गा सुरई बी 2 संघ आपण ठीक 9 वाजता आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. आणि जो संघ उशीर करेल त्याला 3 धावांची पेनल्टी लागेल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज सुभाष. चला गोलंदाज आपण देखील थोडंसं वेळ कमी घ्या, स्पीडअप करा. चेंडूला सुंदरसा स्क्वेअरचा फटका पाहतो. चेंडू पॉइंटला जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिसऱ्या धाव करताना मात्र फलंदाज भरत त्याची खेळी संपुष्टात. 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावांची संख्या धावसंख्या 13 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरा सुभाषच्या माध्यमातून 2 बाद 13. चला नेक्स्ट बॅट्समन आपण देखील खडियाचं सर्कल लगेच क्रॉस करायचं आहे. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. चला नेक्स्ट बॅट्समन प्लीज आपण देखील थोडंसं वेळ कमी घ्या, स्पीडअप करा. भरत डावखुरा फलंदाज, शैलीदार फलंदाज, नेहमीच आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प गोलंदाज आपण पाहतोय सुभाष. न्यू बॅट्समन एंड न्यू बॅटल भरत. धावसंख्या 2 बाद 13. षटक क्रमांक दुसरा. चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या, स्पीडअप करा. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. अरुण कार्पेट चेंडू जातो. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेसाठी प्रयत्न. फलंदाज मात्र या ठिकाणी महेश याला मैदान सोडावं लागेल. धावसंख्या 14. राजेसाहेबांचा दोखास राजू पाटील आला नावास, राजेसाहेबांचा दोखास राजू पाटील आला नावास. होती चर्चा गावागावात. नेक्स्ट बॅट्समन संदीप येतोय. चला प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 3 बाद 14. नेक्स्ट बॅट्समन संदीप येतोय. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. नंदकिशोर खारबा संघाचा आपण विचार केला तर योगेश वसंत पाटील यांचा संघ आहे आणि तालुका क्रिकेटमधून निश्चित त्यांच्या माध्यमातून हा संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय. अतिशय चांगला फटका. पण ते कार्पेट चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात नाही. 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा अप ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. भरतीच्या बॅट मधून चौकार येतोय. आता मात्र चेंडूला ऑन साईडचा फटका आहे. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत्या 2 धावा काढण्याची संधी. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 20.
20 झाल्या. धावसंख्या 20 वर पोहोचते. आता मात्र भरत याच्या बॅट मधून हा फटका आहे, पण शॉट अप्रतिम उत्कृष्ट फटका. बघूया एक्झिट चेंडू कुठे ट्रॅव्हल झालाय. सेमार पण संघ या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. बघा क्रिकेटमधून हे फार महत्वाचं असतं. एखादा खराब चेंडूचा योग्य तो समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान. अरे कशाला दोन्ही षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 27. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि बघू येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत आपण पुढील 2 संघांना इन्व्हाइट करतोय. चला मोरवाई दिवे संघाचा कॅप्टन त्याचबरोबर चौटा हिरवा मानकुळी या संघाचा कॅप्टन आपण नाणीसाठी यायचंय. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष गणेशजी केनी आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. खास करून ऑर्गनाइज कमिटी यांच्या वतीनं तुम्हास आमंत्रित केलं जातं. बजरंग पाटील यांच्याकडनं तुम्हाला आमंत्रित केलं जातं. आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. बघा जी आपली ड्रिंक्स ट्रॉली आहे, कृपया जी मातीची विकेट आहे त्याच्यावर आपण थांबवायची नाहीये. आता यानंतर जाणाऱ्या आपल्या सहकार्यांना विनंती असेल की जी दुसरी विकेट आहे मातीची त्याच्यावर आपली ड्रिंक्स ट्रॉली थांबवू नका प्लीज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा सचिन. फुलेंचा चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय की काय क्षेत्ररक्षकाला का मात्र त्या ठिकाणी आपल्या उंचीचा परिपूर्ण फायदा घेताना क्षेत्ररक्षकाला आपण पंडित याला पाहिलं. मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांनी संघ धावसंख्या मला वाटतं सुभाष आहे त्या ठिकाणी. सुभाषाने आपल्या उंचीचा अतिशय चांगला वापर देखील त्या ठिकाणी केलेला आहे. जवळ असं वाटत होतं चेंडू सीमाच्या बाहेर जातो की काय, मात्र काय जंप घेतली होती. अतिशय चांगलं एफर्ट्स त्याचं पाहिलं होतं. कुठेतरी संघाच्या 2 धावा त्याच्या माध्यमातून रोखल्या जातात. मात्र या 2 धावांनी संघात धावसंख्या 29 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. आता मात्र खराब चेंडू, थोडीशी लाईन चुकीची होती आपण पाहिली. आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करते. गव्हाणदार धावणे संघात धावसंख्या पोहोचू शकते 30 रन. लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. 3 षटकांचा निर्धारित सामने संघाची धावसंख्या ती 3/30. 5 चेंडूंचा खेळ बाकी अजून. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू अतिशय चांगला फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 32. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच यायचं आहे. मोरवाई दिवे संघाचा कॅप्टन विपक्ष चौथा हिरवा मानकुली ए.
बघा अजून या स्पर्धेमधून 2 सामने बाकी आहेत, त्या अनुषंगाने सर्व संघाने आम्हाला थोडंसं सहकार्य करा वेळेच्या संदर्भात. लालचंद माली तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चौथाई व मानकुली ए बी या संघाचे एक उत्कृष्ट अजय भगत, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण यायचं आहे, कारण या स्पर्धेसाठी तुमचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक महत्त्वाचं नाणेफेक तुमच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे. पुढील सामन्याचं नाणेफेक अजय भगत यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 34 मरू ऐ सचिन स्पोर्ट पुणे या संघाचे खंदे समर्थक आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांनी मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. अजय भगत वेलकम. प्रमोदजी भोईर वेलकम. लकी मरू दिवे संघाचे कॅप्टन लकी. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिलं होतं. चेंडूची लाईन रीड करता आणि ती फलंदाजाला चेंडू येण्यावर कुठे आपण पाहिली थोडीशी बॅट रिलीज झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आले नव्हते. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचा सचिनच्या माध्यमातून धावसंख्या 34. जास्त प्रश्न विचारू फुल टॉस. या ठिकाणी मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट दमदार फटका. बघूया एक्झिट मैदानातून काय घडलंय. का लाजवाब फटका होता, पण लाजवाब क्षेत्ररक्षण देखील केलेलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. कुठेतरी संघाच्या 4 धावा या ठिकाणी वाचवल्या गेलेल्या आहेत. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. केला ना एकाने केला म्हणून तर सांगता तुला. नाही सांगते तू नाही सांगते तू नाही सांगते तू. आउटफील्डच्या थांब ना मग बघू ना इथं बघा. ए एक जण तुम्ही कोणीतरी दीपा तुम्ही तरी कोणीतरी बघायला या. बघूया एक्झिट हा चेंडू सीमारच्या बाहेर ट्रॅव्हल आहे की आहे. हाय त्याच्याकडे आहे. तुम्ही बघा पहिला. त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांनी देखील आम्हाला थोडीशी हातवारी करायची. आज चेंडू एक्झिट सेफ आहे. अरे ये ना बाजा. युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो. हा चेंडू एक्झिट कुठं सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झाले की नाहीये आणि एक्झिट तो क्षेत्ररक्षक कुठं उभा आहे. फक्त 2 धावा. चेंडू सेफ आहे. चेंडू सेफ आहे. हॅलो चला ऑर्गनाइज कमिटी आम्ही देखील या ठिकाणी पाहिलेलं फक्त 2 धावा. सामन्याला सुरुवात करायची आहे. कुठल्या प्रकारची कमेंट्स नको प्लीज. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे.
धावसंख्या 2 पुढे सकते धावसंख्या होते ती. आणि बघा काय करामत आहे आमच्या लाईव्ह टेलिकास्टची. ओम फोटो स्टुडिओ यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट केलं जातं. क्लीन अँड क्लिअर. अंतिम चेंडूची फेक आहे. या ठिकाणी मात्र निश्चित खराब चेंडू. उत्तम वन बाउन्स एका टप्प्याने. दुसऱ्या टप्प्याने चेंडू मात्र आउटफील्डच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. आणि यानंतर जो पुढील सामना होईल चौटायर व मानकुली ये. चला खारबाव संघ आणि मरोई विनाविलंब दिवे. आपण देखील लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खारबाव संघानं आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतलेले आहे. जोशी इलेव्हन भादोड संघाला देखील विनंतीशील आपण देखील आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करायचे प्लीज. जोशी इलेव्हन भादोड संघाचा कॅप्टन प्लीज आपण वेलकमी घ्या. चला प्लीज जोशी इलेव्हन भादवाड. जोशी इलेव्हन भादवाड संघाचा कॅप्टन आपण देखील प्लीज वेलकमी घ्या. पंडित आणि सुभाष ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. हेमंत गुलमी मुसाभाई आणि मनोहर जोशी यांचा संघ आपण पाहतोय. तालुका क्रिकेटमधून निश्चित त्यांच्या माध्यमातून देखील हा संघ अतिशय चांगली सुरेख सुंदर कामगिरी करतोय. बघा आउटफील्ड मधून क्षेत्ररक्षण करणारा संदीप पाटील. तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक जेलसाठी हेमंत मिटकर यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संदीप पाटील तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. हेमंत मिटकर या मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्याकडे एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे. चला प्लीज आपण स्पीडअप करा. सामन्याला सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक आता तो गोलंदाज संदेश निश्चितच
बघा संदेश, तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी आहे. आपण विकेट टेकर गोलंदाज ठरतात आशिष मिटकर यांच्याकडनं देखील दिले जाणार 555 रुपये कॅश. पहिला चेंडू ऑन साईडचा फटका, फटका फसतो की काय? वेल जज कॅच. केला जातोय. पहिला गडी बाद करणारा गोलंदाज संदेश. संदेश, तुला एक सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 जरी फलंदाज तुने बाद केले तरी सुद्धा तुला 500 रुपयाचं कॅश प्राईज आशिष मिटकर यांच्याकडे दिले जातील. अजित गोराटकर, तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी असेल. आपण सीमारेषेच्या बाहेर जर झेल कलेक्ट करता तर दीपा म्हात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज. हलकासा अपील आहे. पंच समत नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. लेग बाईकचा इशारा येतोय. 2 धावेचा निर्बाळा धावसंख्या 1-2. षटक क्रमांक पहिलं. चला प्लीज आपण वेल कमी घ्या. यानंतर देखील एक बिग मॅच आपण पाहणार 2 संघांमधून, ज्या दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये सुरेख सुंदर प्रकारे उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मरू आई दिवे विपक्ष चौटाईरवा मानकुली आहे. 18 चेंडू 41 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे 13.50 सरासरी. संदीप प्लीज थोडसा वेल कमी घ्या. खारबाव संघ या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श. काय लाजवाब गोलंदाजी. संघटनेकडे विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी संदेशाच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला हाताळताना पहिल्या चेंडूमध्ये एक ब्रेक, त्यानंतर दुसरा चेंडू मात्र 2 धावा. तिसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा गडी बाद करण्याची किंमत त्याच्या गोलंदाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज जरी आपण बाद करता तर आशिष मिटकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय चांगला फटका देखील आहे. ऑन साईडला चेंडू होतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 4 वर पोहोचते. मित्रो, आपण जी स्पर्धा पाहतो ऑर्गनाइज सचिन स्पोर्ट पुणे आयोजित जी स्पर्धा आहे, स्पर्धेसाठी खास करून वसंत इंदर पाटील खारबागोचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. लो फुलटा चेंडू, चेंडूला बिरकावून दिल. चेंडू आम्ही शतरक्षक मात्र थोडस चेंडूला जज करत नाही. कुमार यांच्याकडे थोडीशी मिस्टेक आपण पाहतोय. चूक झालेली आहे. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला गेला नव्हता. मात्र ह्याच दरम्यान एक 2 धावा करण्याची संधी राम याला मिळते. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 6. मिस टाइम फटका आपण निश्चित पाहिला. चेंडू शॉर्ट सिली विडॉन सीमारेषेवर थोडासा ट्रॅव्हल झाला होता, मार्गस्थ झाला होता. क्षेत्ररक्षक कुमार याला आपण निश्चित पाहिलं होतं. या ठिकाणी मात्र ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. मैदानामधून एक्झिट चाललं तरी काय, बघा झेल सुटला जातो, जीवदान दिलं जातं. वारंवार चुका चुका चुका. मैदानामधून एक्झिट चाललं तरी काय.
उत्तम प्रमाणात जसं प्रश्न तसं उत्तर थोडंसं आपल्याकडे पद्धती जो आपण पाहिला होता. चौघाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. फलंदाज योगेश याच्याकडे मात्र ती ॲबिलिटीची क्षमता आहे. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला तो एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट आहेत. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे असते. येणारे चेंडू 6 विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. मिस टाइम फटका आहे. आज निश्चितच कारभार ना पेनल्टी नाही, ही पेनल्टी नाही. हो ना तू जागो. हॅलो 21 धावांची गरज आहे. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पदावर संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज कुमार येतोय. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 21 धावांची गरज आहे. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. 21 कुमार अतिशय चांगला चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. दादानी आज कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. हॅलो अगेन्स्ट गोलंदाज कुमार.
या ठिकाणी मात्र एक खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय आउट ऑफ स्टंप. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 5 चेंडू 18 धावांची गरज. आतापर्यंत अवांतर धावा देखील आपण फार पाहिलेली त्या स्पर्धेमधून. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका वाडा शॉट. 1 बॉन्स एका टप्प्याने जातो एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर चौकार. येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. का लाजवाब फटका होता. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सीमाच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार. शाबास, गुड बॉल. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू. काय लाजवाब फेक होती आता मात्र चेंडूची. वेगवान चेंडू होता. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. परिपूर्ण 3 चेंडू 14 धावांची गरज. तीन चेंडू शेष आहेत. विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. चेंडूची फेक क्लिंग बॉल. का लाजवाब चेंडूची फेक होती. हडलक. सामन्याचा पुरस्कार भरत चौधरी. नाबाद 26 धावा ज्याच्या बॅटमधून आपण आपल्याला तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. तर चला सामनावीर खेळाडू भरत चौधरी आपण यायचं अभिनंदन. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये, योगेशजी पाटील आणि विनोददादा पाटील